हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 11वी ऍडमिशन 2025 साठी खूप इम्पॉर्टंट अशी नोटीस आहे किंवा इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना आता जे 2 तारखेपासून 2 जुलै 2025 ते 7 जुलै 2025 हा एक कालावधी दिला होता ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं. तर हा कालावधी सध्या वाढवलेला आहे, तुम्हाला बघताय बघा. तर इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन ऑप्शन अजून एकदा आलेला आहे. तर हा स्टुडंट रजिस्ट्रेशन ऑप्शन अजून किती दिवस आहे किंवा किती वेळेपर्यंत चालणार आहे हा आपल्याला माहित नाही. कारण सध्या तुम्हाला 10 तारीख ते 13 तारीख ह्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे ऑलरेडी किंवा ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं फेरी नंबर 1 मध्ये, म्हणजे कॅप राऊंड 1 मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, रजिस्ट्रेशन ऑलरेडी करून ठेवलं होतं आणि रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर त्यांना कॉलेज अलॉट झालं नव्हतं फेरी नंबर 1 मध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतं, पार्ट 1 कम्प्लीट होता. त्यांना फक्त पार्ट 2 भरण्यासाठी त्यांना अलाव केलं गेलं होतं. बघायचं तुम्हाला दिसत आहे 10 तारीख ते 13 तारीख, 10 तारीख ते 13 तारीख ह्याच्या बिटवीन काय करत होतं विद्यार्थ्यांना पार्ट 2 हा त्यांचा काय करू शकत होते, एडिट करू शकत होते. ही गोष्ट तुम्हाला माहितच आहे. पण काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, त्यांना 2 तारखेला ते 7 तारखेला म्हणजे 2 तारीख ते 7 तारीख ह्याच्यामध्ये विद्यार्थी काय करू शकत होते, त्यांचा नवीन रजिस्ट्रेशन करू शकत होते, पार्ट 1 लॉक करू शकत होते. आणि त्यांना पण 10 तारखेपासून म्हणजे 10 जुलै पासून त्यांना पण काय केलं होतं की पार्ट 2 त्यांना पण भरू शकतात. म्हणजे सगळे विद्यार्थी काय करत होते की सध्यांना आता 10 तारखे ते 13 तारखेच्या मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे सगळ्यांना काय करायचं होतं, आपला पार्ट 2 भरायचा होता. पार्ट 2 मध्ये काय की रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर पार्ट 1 झाल्यानंतर आपल्याला पार्ट 1 लॉक करावा लागतो, त्याच्यानंतर आपण पार्ट 2 भरत असतो. पार्ट 2 भरत असतो त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, आपल्या कॉलेजची लिस्ट आपण भरत असतो, बरोबर आहे. तर कॉलेजची लिस्ट टाकण्याची मुभा तुम्हाला इथं 10 तारीख ते 13 तारीख इथंपर्यंत देणार होती. पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन नव्यानं ओपन केलं गेलं 2 जुलै ते 7 जुलैच्या मध्ये. पण अजून बघा रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती चालू आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करा. आणि अजून एक इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती सांगायची होती, एक केस आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना माहित आहे की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज पण आले होते आणि फोन पण आले होते की सर आम्हाला पहिल्या कॉलेजचं प्रिफरन्स आहे ना त्याचं ऍडमिशन आम्हाला कॅप फेरी 1 मध्ये लागलं होतं आम्हाला, पण तिथं आम्हाला ऍडमिशन घ्यायचं नव्हतं. मग आम्हाला जर तिथं ऍडमिशन घ्यायचं नव्हतं तर आम्ही काय करू. तर विद्यार्थ्यांना आपण माहिती दिली होती की माहिती पुस्तिकेमध्येच होती ती माहिती. तर माहिती पुस्तिका जी आहे 11th ऍडमिशन 2025 त्याच्यामध्ये सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना जर पहिलं कॉलेजचं जर प्रिफरन्स मिळाला असेल, पहिल्या कॉलेजचा जर प्रिफरन्स मिळाला असेल तर विद्यार्थ्यांना ते ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. आणि त्यांनी घेतलं नाही तर सेकंड, थर्ड आणि फोर्थ राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी कन्सिडर केलं झालं नाही, त्यांना मग शेवटच्या फेरीमध्ये पार्ट घ्यावा लागेल. अशा भरपूर जणांच्या कॉम्प्लेट वरती गेल्यानंतर तर बऱ्याच जणांनी इथे हेल्पलाईन कॉल केला त्यांनी, आणि मग त्यांच्याकडनं मला असं वाटायला लागलंय की अपडेट आलेली आहे. अपडेट काय आहे की ते विद्यार्थी ज्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये पहिला प्रिफरन्स लागला होता पण त्यांना ते कॉलेज न मिळाल्या कारणानं किंवा मिळालं कॉलेज पण त्यांना ते कॉलेज नको होतं, ते विद्यार्थी डायरेक्ट आता स्पेशल फेरीची वाट न बघता स्पेशल कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 साठी पण अप्लाय करू शकतात. आता एक केस होती, त्या विद्यार्थ्यांना सीबीएसई साठी ऍडमिशन टाकला होता आणि त्याने सीबीएसईचा फॉर्म भरत असताना त्याने त्याचे मार्क्स आहेत ते चुकीचे टाकले. मग कॉलेजने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला. पण त्याला कॉलेज प्रिफरन्स नंबर 1च मिळाला होता. कॉलेज नंबर प्रिफरन्स 1 मिळाला, मार्क चुकीचे टाकले होते त्यामुळे कॉलेजनं फॉर्म रिजेक्ट केला. पण असं बघायला मिळते की असं बघायला मिळत आहे की त्याला कॅप राऊंड 2 मध्ये सुद्धा त्यानं फॉर्म एडिट करू शकलेला आहे. म्हणून तुम्ही लगेच आत्ताच चेक करा की तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येत आहे का. कारण असं होऊ नये की नंतर माहिती चुकीची तुम्हाला प्रोव्हाइड केली गेली. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरता आला, त्या विद्यार्थ्याला की ज्याला कॉलेज नंबर 1 मिळालं होतं पण प्रिफरन्स 1च मिळाला, पण त्याचे मार्क चुकीचे असल्या कारणानं फक्त त्याला फॉर्म रिजेक्ट झाला होता. आणि फॉर्म रिजेक्ट झाला तरी मग त्याला डायरेक्ट मग स्पेशल फेरीमधून ऍडमिशन घ्यायला पाहिजे होतं, पण नाही, त्यानं लॉग इन करून त्याचा कॅप राऊंड 2 साठी त्यानं फॉर्म एडिट करून भरलेला आहे, लॉक करून ठेवलेला आहे. तर तुम्ही पण तुमचा फॉर्म चेक करा, तुम्हाला जर भरता येत असेल तर तुम्ही भरा. ह्याच्या बाबतीत जे आपल्याला इन्फॉर्मेशन नवीन मिळेल ते मी तुम्हाला शेअर करणारच आहे. पण एवढी अपडेट मग तुम्हाला सांगायची होती की विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन अजून चालू आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना
ऑलरेडी राऊंड 1 मध्ये राऊंड मध्ये प्रिफरन्स नंबर 1चं कॉलेज लागलं होतं आणि त्यांनी ते रिजेक्ट केलं, कारण त्यांना तिथे ऍडमिशन घ्यायचं नव्हतं. आणि नव्हतं घ्यायचं म्हणून काय झालं की त्यांना बाद केलं होतं, 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर फेरीमधून बाद केलं गेलं होतं. पण असा अपडेट अशी आहे की ते विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात असं मला वाटत आहे. म्हणजे जेवढे अपडेट आले तेवढे मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही पण लॉग इन करून चेक करा, लॉग इन करून चेक करा, आलं का लक्षात? नाहीतर नंतर माझ्याकडे म्हणजे माझ्यावरती काही येऊ नये की तुम्ही म्हणला होता की सर फॉर्म भरायला येतोय, आता मी जाऊन लॉग इनला बघतोय तर फॉर्म भरायला येत नाही. त्यामुळे मला जेवढी माहिती आहे, भरता येत आहे कॅप राऊंड 2 साठी काय काय विद्यार्थ्यांनी भरलेला आहे, तर तुम्ही पण तो भरा. माझ्याकडे सध्या प्रूफ साठी काही गोष्ट नाही आहे तुम्हाला दाखवायला. फक्त एक व्हिडिओ बघितला होता, त्या व्हिडिओ मधून जी इन्फॉर्मेशन मिळाली ती व्हिडिओ इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत आहे. फक्त माझ्याकडे प्रूफ साठी काय नाही, पण काही जणांचं झालेलं आहे, हे त्यांनी प्रूफ दाखवलेला आहे. ज्या लोकांनी व्हिडिओ अपलोड केला त्यांच्या चॅनलवरती, त्यांनी प्रूफ दाखवलेला आहे, म्हणून मी तुम्हाला फक्त सांगायचं काम करत आहे. अलग लक्षात? तर बघा, चेक करा एकदा. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि अशाच अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.